मैं मुंबई से आया हूँ। मी स्वेजल संतोष बोराडे, संगमनेर, महाराष्ट्र। My name is Shravani. My name is Varsha Bhagwan. I am from Shirdi. माझं नाव प्रियंका शुकुटे आहे. मी शिर्डीवरून आले आहे. हॅलो फ्रेंड्स, मी वैभव चव्हाण. मी आलोय मुंबई डोंबिवलीवरून. माय नेम इज किशोर सबळे फ्रॉम संगमनेर. नमस्कार, मी कल्पना महेंद्र तोडेकर खारघरवरून आली आहे, नवी मुंबईवर। मेरा नाम रोहिणी तोडेकर है, मैं खारघर नवी मुंबई से आई हूँ। मी पिंपरी चिंचवडमधून आलेली आहे UMB या प्रोग्रामसाठी। मी चैतन्य येवणकर, तळेगावमधून आलोय। माझं नाव प्रशांत रमेश पाटील, मी आडसमधून आलेलो आहे। राहुल उद्धवराव मोहिते पाटील, मांजरी पुणे आलेलो आहे। नमस्कार, माझं नाव राहुल पंडित बोर्डे, राहायला शिर्डीला आहे। नमस्कार, माझं नाव शिवाजी शिर्के आहे, मी हडपसर हंडेवडी एरियात राहत आहे। मेरा नाम है श्रीकांत पवार, मैं बेसिकली पुणे में हड़पसर से आया हूँ। Good morning everyone, myself Kanchana Hegde and I am from Shirdi. बिझनेसमध्ये ग्रोथ होतात, पण अजून काहीतरी नवीन पाहिजे होतं, त्याच्यासाठी मी देवीदास सरांचं 4 दिवसाचं वर्कशॉप जॉईन केलेलं आहे आणि आज मी इथे UMB या प्रोग्रामसाठी आलेले आहे। या प्रोग्राममध्ये सरांनी आम्हाला टार्गेट बेस प्लॅनिंग करायला तर शिकवलीच, पण त्यामध्ये आम्हाला बरेच वेळा त्यांनी मेडिटेशन घेतलेले आहे। मेडिटेशनमध्ये पॉवरफुल मंत्रास दिले आहेत। सॉन्ग थ्रू कशा पद्धतीने आपल्या मनामधली भीती काढून टाकायची ही त्यांनी त्यामध्ये शिकवली। ही हिंमत त्यांनी आम्हाला दिली आहे। आम्हाला सरांनी आल्यापासून जे शिकवलं ते खूप छान आणि आम्हाला मोटिवेट केलंय। जे आहे ते आपल्याला माहित नाही, आपण काही बनू शकतो हे पण आपल्याला कळत नाही, पण जेव्हा या प्रोग्राममध्ये आले तेव्हा आपल्याला कळतं आपल्यात पण ते गुण आहे सक्सेस होण्याचे, ते आपण करू शकतो। पण जेवढं इमॅजिन केलं होतं त्याच्यापेक्षा खूप काही पटीने जास्त मिळालेलं आहे आणि त्याच्यातून आमच्या बिझनेसची खूप सारी ग्रोथ होणार आहे। आणि जसं सर नॉलेज देत आहे बाकीच्यांना पण तसंच आम्ही पण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा UMBचा प्रोग्राम मी अटेंड करण्यासाठी लोणावळा येथे आलेलो आहे आणि सरांचे आज दुसरा दिवस आहे आणि 2 दिवसामध्ये जो काही बदल झालेला आहे, म्हणजे एक चमत्कार म्हणतो आपण की मी पूर्वी असं नव्हतो आणि माझ्याकडनं ज्या चुका होत होत्या त्या सरांनी दाखवून दिल्या आणि त्यानुसार मी आता माझ्यामध्ये जो बदल घडवणार आहे तो नक्कीच माझ्या बिझनेसमध्ये, माझ्या पर्सनल लाईफमध्ये, माझ्या स्पिरिच्युअल लाईफमध्ये ते बदल घडून माझ्यामध्ये तो एक अल्टिमेट चेंज होणार आहे। आतापर्यंत जेवढे काही ट्रेनिंग सेशन केले त्याच्यापेक्षा ब्रिलियंट, अनस्टॉपेबल अशी ट्रेनिंग आपल्याला इथे भेटली आहे। सरांचा UMB प्रोग्राम मी अटेंड केला। आपण जो बिझनेस करतो त्याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या आपल्याला शिकायला मिळतात इथे, ज्या आपल्याला माहीत नसतात। 4 डेज का वर्कशॉप अटेंड करिए और अभी सेकेंड डे है और 2 ही दिन में हम लोग बहुत कुछ यहाँ पे सीख गए। बिझनेस कसा वाढवायचा, निसर्गाशी कसं कनेक्ट व्हायचं, ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या आपल्याला यामध्ये सांगितलेल्या आहेत। सरांचं सेशन जर सांगायचंच म्हटलं तर मेलोडी खाऊ खुर्च्या असं काही आहे। इतके जबरदस्त काही पॉईंट शिकायला मिळाले। फॉर एक्झाम्पल नीडल प्रेसिंग। देवीदास नाईक सरांचा प्रोग्राम आहे, त्याच्या आधी लोणावळा येथे मी आलो आहे। खूपच अल्टिमेट असा प्रोग्राम होता। गेले 2 दिवस मला खूप बरंच काही शिकायला मिळालं। लाईफ चेंजिंग प्रोग्राम आहे हा। ह्या प्रोग्राम मधून मला जे काही भेटलं त्यात हाऊ टू सेट माइंडसेट, सक्सेसफुल पीपल्स कसे राहतात, त्यांचे बिहेवियर्स काय आहेत, हॅबिट्स काय आहेत, का ते सक्सेसफुल होतात याच्याबद्दल खरंच खूप चांगली माहिती मिळाली। आपल्या गोलवर कसं फोकस करायचं। देवीदास सरांचा UMB प्रोग्राम इथे अटेंड करते। 2 दिवसापासून आता हा चाललेला प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये आतापर्यंत आपले गोल्स सेट कसे करायचे, शिवाय तुमच्या मनातली भीती कशी घालवायची, त्यासाठी काय काय ॲक्टिव्हिटीज केल्यात, एकदम अमेझिंग ॲक्टिव्हिटीज होत्या, जसे की फायर एटिंग, निडल प्रेसिंग किंवा ग्लास वॉकिंग। ह्या ॲक्टिव्हिटी केल्यामुळे ना तुमच्या मनातली जी भीती आहे ती पूर्णपणे निघून गेलेली आहे आणि ह्याच्या पुढे तुमचं कॉन्फिडन्स असा बिल्ड झालेला आहे। जर तुम्ही जे काही पुढच्या तुमच्या ॲक्शन जे आहेत, क्विक टेकिंग ॲक्शन, हा पार्ट महत्त्वाचा शिकायला भेटला। शिवाय तुम्ही रिलेशन कसे मेंटेन करता किंवा तुमचे जे मिलेनियर्स लोक आहेत त्यांचं वागणं कसं आहे, ते कशा पद्धतीनं ते सक्सेस फायर वॉकिंग, ग्लास वॉकिंग, ग्लासवरून आम्ही चाललो, त्याबद्दल खूप अमेझिंग असा अनुभव होता तो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बिझनेस प्रत्येक जण करतो आणि उद्योजक प्रत्येक जण आहे, परंतु त्याच्यासाठी काही खूप प्रोसेस असतात, परंतु ते आपल्याला कळत नकळत समजत नाही। सरांनी त्या खूप छान प्रकारे आमच्याकडून
करून घेतल्या, त्याच्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स कसा वाढला पाहिजे, त्याच्यानंतर तुमची बिझनेसमध्ये ग्रोथ कशी झाली पाहिजे, तुम्हाला काय ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजे, त्याच्यानंतर काय स्ट्रॅटर्जीज वापरायला पाहिजे, हे देवीदास सरांनी खूप छान पद्धतीने आम्हाला शिकवल्या. तर आज त्या कोर्सचं नाव आहे UMB. तर आम्ही रेग्युलर अटेंड केलेला आहे. देवीदास सरांचा जो प्रॅक्टिकल अनुभव आलेला आहे, तर त्यांनी टोटल प्रॅक्टिकल नॉलेज शेअर केलेलं आहे. मेलोडी खाओ खुद जान जाओ. दोस्तों, कुछ अच्छा सीखने के लिए टाइम देना बहुत ज़रूरी है. अमेजिंग प्रोग्राम हुआ. सरांनी 7 चक्र असो किंवा मेडिटेशन असो, फक्त एक बिझनेस नाही तर मेडिटेशन पण घेतलं आहे. स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय असतं, माइंड पॉवर काय असते, हे सुद्धा सरांनी शिकवलेलं आहे. I got to know many unlimited things about business and about my career also. I need to how to focus on my career I want to. विथ दॅट त्यांनी आम्हाला बरेचसे म्हणजे ॲक्टिव्हिटी करून घेतल्या, ज्यामध्ये आपण काचेवरून चाललो. म्हणजे आपण जर हे करू शकतो तर लाईफमध्ये जे मोठे मोठे टार्गेट आहे ते पण आपण अचीव करू शकतो. आपल्या बिझनेस विषयी ग्रोथ कशी करायची याच्यावरच पूर्ण विचार करत राहायचा कि कैसे अपने माइंड को कंट्रोल करना है, सब चीज़ें कैसे फोकस रह के काम करना है. कसं कनेक्ट होतं हे मला माहितीच नव्हतं, पण निसर्गाशी कसे कनेक्ट होतं, निसर्गाकडून कशी शक्ती मिळवायची, त्याच्याकडून आपली स्वप्न कशी पूर्ण करून घ्यायची, ही सर्व ताकद निसर्गाकडे आहे. आणि हे सर्व माहीत कधीच नव्हतं, ह्या सरांकडून माहिती पडलेलं आहे. आणि हे सर्व अमेझिंग असा फायदा मी करून घेत आहे. आणि खूप छान वाटतंय मी आज इथे आहे, या सेशनला उभी आहे. आणि लाईफमध्ये मला या सेशनचा 101% फायदा होणार आहे. त्याच्यानुसार सरांनी सगळं हे माहिती दिलेली आहे आणि ही अशी अल्टिमेट माहिती आहे, त्याच्यामुळे ना तुमचा कॉन्फिडन्स लेवल एकदम बिल्ड झालेला आहे आणि तुमच्या मनातली भीती म्हणजे माझ्या मनातली भीती जी आहे ती पूर्णपणे निघून गेली आहे. देवीदास नायकरे सर जो है उन्होंने जो एक्टिविटी ली उसमें बहुत सारे बेनिफिट्स मुझे मिले, वैल्यूएबल था पूरा. और दूसरी बात है कि मैं बहुत सारे ट्रेनिंग भी कर चुका हूँ, लेकिन सर के पास जो नॉलेज है बिजनेस का और जो माइंडसेट का, उसके बारे में अमेजिंग मुझे एक्सपीरियंस मिला है. और मैं नॉलेज के बारे में एक ही कहूँगा कि नॉलेज से हर इंसान सफल तो बन सकता है, लेकिन इम्प्लीमेंट करने के बाद, जैसे किसी ने कहा था कि एवरीथिंग इज लिमिटेड इन द वर्ल्ड, एवरीथिंग इज लिमिटेड इन द वर्ल्ड, बट ओनली नॉलेज हैज़ नॉट एंड पॉइंट इन द वर्ल्ड. What kind of knowledge is very important today, because after you can give the proper education and the experience about this concept, experience is one of the most important factors in this time, because you can achieve any kind of success in your life. Knowledge ने इंसान को क्या से क्या बना दिया, क्या से क्या बना डाला, किसी को दिल किसी को आसमां बना डाला. एक छोटे से पत्थर का बोझ नहीं उठा सकती थी मुमताज, फिर भी शाहजहां ने उस पर एक ताजमहल बना डाला. नॉलेज से आदमी कहाँ से कहाँ पहुँच सकते हैं, बस इस ट्रेनिंग अटेंड करने के बाद ही पता चलता है. फेमस डायलॉग है, मेलोडी खाओ खुद जाग जाओ. ट्रेनिंग के बारे में तो खुद आने के बाद ही पता चलता है. नायकरे सर जिन्होंने हमें मतलब बहुत कुछ सिखाया है. 2 दिन हुए हम यहाँ पर आए, लेकिन बहुत कुछ सीखा है. जब हमने वो एक्टिविटीज की, जैसे कि फायर वॉक, ग्लास पर चला, तो मतलब ना वो जो कॉन्फिडेंस लेवल थी वो बिल्डअप हो गई है, जिससे मुझे और भी ज्यादा कॉन्फिडेंस आ गया है. और इसका है ना हमें हमारे भविष्य में, जस्ट वी आर नॉट मच एक्सपीरियंस बिकॉज नाउ ओनली 10th एग्जाम इज ओवर, सो आई थिंक इट इज हेल्पफुल इन आवर फ्यूचर. एंड थैंक यू सो मच. थैंक यू सो मच. धन्यवाद करें. थैंक यू सर. थैंक यू. थैंक यू. थैंक यू. थैंक यू. धन्यवाद. थँक्यू. इतना ही कहूँगा. ऑल द बेस्ट.